शिरकर यांचे 20 मिनिटे कीर्तन होईल. चला.
तुकया बंधू म्हणे भावा, तुकया बंधू म्हणे भावा, मज निर्वावे देवा, आलो दान मागायास, थोर करुण्यास विठ्ठल. समागत तिष्ठन् तमानंद चंदन परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, नमो सद्गुरु धावबा मूर्ती रामा, तुम्हा प्रार्थितो कीर्तनी राम नामा, त्वरे धावणे मुनी दे कीर्तनिया, म्हणून नमी मी तुम चाली न पाया, मस्तक हे पाया आता प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळ कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरू असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबाराय यांचे धाकले बंधू असणारे कान्होबा महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग. विठ्ठल विठ्ठल सेवा महाराजांच्या परंपरेमध्ये ही सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बाळाला बांधलेला आणि तुम्ही सर्व सज्जन मंडळी खूप महान तपस्वी लोक समोर बसलेली आहेत आणि आपल्या परंपरेमधला आता इथे उपस्थित कीर्तनकार तुम्ही सगळ्यात कमी वयाचा कीर्तनकार म्हणजे मी आहे आणि त्यामध्ये मला शिवाय मिळाली हे माझं अहोभाग्य आहे. विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये कान्होबाराय महाराज भगवंताकडे मागणी मागतात. मागणी ही खूप महत्वाची आहे. तसं तर मागावं हे महत्वाचंच मागावं, व्यर्थ मागून काही फायदा नाही. मागणी महत्वाची आहे. काय मागतात? करोनी उचित प्रेम घाली हृदयात. भगवंता मला तुम्ही काय करा, त्या पात्रतेचं करा. कोणत्या पात्रतेचं करा? मी परमार्थ करावा आणि परमार्थ साधनेमध्ये टिकून राहावं या पात्रतेचा अवतार मला करा आणि नंतर माझ्या हृदयामध्ये प्रेम तुम्ही समर्पित करा, प्रेम अर्पण करा. परमार्थ साधना करत असताना प्रेम खूप महत्वाचं. नव्हे परमार्थ साधनाच नाही तर
घाली हृदयात. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोटी पाचवणी काय. महाराज म्हणले भजनामध्ये जर प्रेम नसेल, परमार्थामध्ये जर प्रेम नसेल तर ते भजन करत नाही, त्याला परमार्थ म्हणता येत नाही. मग दुसरी गोष्ट म्हणजे भजनामध्ये प्रेम असावं, परमार्थामध्ये प्रेम असावं. प्रेम नसेल तर ते व्यर्थ ठरत आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे संत महात्म्यांच्या लक्षणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, संत महात्म्यांच्या ठिकाणी जर प्रेम असेल त्यांना संत म्हणावं, आणि तर त्यांना संत म्हणता येत नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया माझी देवा. अहो तुमची भक्ती करत असताना त्या भक्तीला प्रेमाची जोड असावी. जर प्रेम नसेल तर ते बाकी सर्व ज्ञान केलेली भक्ती ही कशी आहे म्हणजे आमच्या जीवनामध्ये. म्हणून परमार्थ करत असताना प्रेम महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट जर साध्य करायची असेल तर ती गोष्ट प्रेमाने साध्य लवकर होते का भांडण करून लवकर साध्य होते. जितकं प्रेमाने आपण पुढच्या व्यक्तीला बोलाल तो तितक्याच प्रेमाने आपल्याशी बोलेल. तसं पलीकडे सरकार आहे का, मला बसमध्ये बसायला तशी जागा देता का, विनंती आहे, माझे पाय फार दुखायले, मला थोडीशी काय करा जागा. होतोच की नाही पलीकडे, तू ह्या बापाची असं म्हणलं ते तर म्हणते सरकणारच नाही. जितकं प्रेमाने बोलल्याच्या नंतर लवकर तो बसमध्ये म्हणा कुठेही म्हणा आपल्याला जागा दे, तेवढं भांडण करून किंवा हुरमट बोलून ती गोष्ट साध्य होत नाही किंवा प्राप्त होत नाही. म्हणून प्रपंच करत असताना सुद्धा प्रेम महत्वाचे आहे आणि धर्मार्थ करत असताना सुद्धा प्रेम महत्वाचे. देवा कानोबर आहे म्हणतात, देवा तूच तर म्हणतोस ना, ज्याच्यापाशी भक्ती नाही, ज्याच्यापाशी प्रेम नाही, त्याच्यापाशी राहणार नाही. घोर प्रेमाचा गेला भाष दुष्काळ दयाला. देवा ज्या गोष्टीचा तुझ्यापाशी दुष्काळ आहे ती गोष्ट मला प्राप्त करून दे. आणि प्रेमासाठी तू काही करतोस, जिथं प्रेम मिळते ना ते प्रेम मिळवण्यासाठी तू काही करतोस. म्हणजे नव्हे प्रेम मिळवण्यासाठी तू बरेच काही केलेले आहे. ती उदाहरण आमच्या समोर आहे. काय उदाहरण आहे म्हणजे दुर्योधनाने भरपूर असा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जेवण्याचा भेद केला होता, पण ते जेवण्याचा भेद करण्यामागं दुर्योधनाचं प्रेम होतं का? प्रेम नव्हतं, मोठेपणा दाखवायचा होता. म्हणून भगवान परमात्माने उद्धवाच्या हाताला धरलं आणि बोलायला लागले, उद्धवा चल विदुरा घर जावे. उद्धवा इथं भरपूर आहे, इथं राजमहाल आहे, बसण्यासाठी चांदीचा पाट आहे, जेवण्यासाठी सोन्याचं ताट आहे, पण त्या ताटामागं काय नाही, प्रेम नाही आहे. म्हणून मला हे किती हिजरी राजवैभवामध्ये जेव घातलं तर ते माझ्या ठिकाणी पावन होणार नाही, मला प्राप्त होणार नाही. माझ्या विदुराचा कण्या दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या, पाण्यामधल्या कण्या, पण त्या कण्याच्या मागं काय आहे? प्रेम आहे, प्रेम आहे. ते प्रेम भगवंता तुम्ही मला द्या. तुम्ही प्रेमाखातीर भरपूर केलंय. विदुराचं वर्णन आहे, द्रौपदीच्या प्रेमाखातीर तुम्ही एक तिचं भाजीचं पान स्वीकार केलं. हे कशाखातर? प्रेमासाठी. मीरेसाठी देव, मीरेसाठी प्रेमासाठी आले. भरपूर प्रेमाची उदाहरण आहे. सुदामाचे पोहे प्रेमाखातीर स्वीकार केले, त्याच्या मागे भक्ती होती आणि भक्तीच्या पाठीमागं प्रेम होतं देवा. म्हणून तुम्हाला जर अंकित करायचं असेल, तुमची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर प्रेम महत्वाचं आहे. म्हणून करुणी उचित प्रेम घाली हृदयात. हृदयामध्ये माझ्या प्रेम घाला. आता कोणाच्या हृदयामध्ये प्रेम होतो म्हणजे संत महात्म्यांचं लक्षण त्याच्यावरून ओळखायचं. त्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, प्रेम आहे. हे प्रेमाचं लक्षण आहे. तर सद्गुरु मोतीराम महाराजांच्या पायामध्ये आळी होती, जर प्रेम नसतं तर ती काढून फेकली असते. ज्या ती काढून फेकली नाही त्या जीव मात्रावर काय आहे? प्रेम आहे, दया आहे, हृदयामध्ये आलेलं प्रेम आहे आणि ती भगवंताने केलेली कृपा आहे. भगवंताच्या कृपेशिवाय अंतःकरण प्रेम थोडंच प्राप्त होते. उगाच काढून आहे. भगवंताच्या प्राप्ती व्यतिरिक्त जर प्रेम प्राप्त हृदयामध्ये होत असतं तर देवाकडे मागणी केली नसती. म्हणून भगवंताच्या कृपेनेच हृदयामध्ये प्रेम येतं आणि जीव मात्रावर प्रेम जळतं. आणखी भरपूर उदाहरण आहे. संत महात्म्यांच्या ठिकाणी प्रेम आहे. काय प्रेम आहे? शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्यावेळेस रामेश्वरचं पाणी काशीला घेऊन जात असताना वाळवंटामध्ये गाढव पाणी म्हणून भर उन्हाळ्यामध्ये पडलेलं असताना बाकीची ब्राह्मण मंडळी पुढे निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या गाढवाकडे बघितलं. अरे अरे काय उन्हाळा, गाढव पाणी म्हणतोय.
आणि बाकीची मंडळी पुढे गेली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी तितक्या लांबून आणलेलं ते पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये ओतलं आणि ओतल्याच्या नंतर तिथं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हृदयामध्ये प्रेम दिसून आलं आणि तिथंच ते संत तोची जाणावी दया क्षमा त्याच्याने संत महात्म्याचं ओळखायचे असतील तर हे एक लक्षण आहे. म्हणजे तशी संत महात्म्यांची लक्षणं भरपूर सांगितली, ते विस्तार करायला आपल्याला वेळ नाही, पण संत जर ओळखायचे असतील तर हे एक लक्षण त्यांच्यामध्ये काय लक्षण आहे? दया क्षमा त्याचे, आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, प्रेम आहे, ते मात्र संत महात्मे म्हणून ओळखता येतात. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐसिया. महाराज म्हणले सर्व जीवमात्राच्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया असते त्यांना संत म्हणावं. जगद्गुरु तुकोबारायांना घरचंही मूल सारखंच आहे आणि शेजाऱ्याचंही मूल सारखंच आहे. जगातली सगळीच लेकरं जगद्गुरु तुकोबारायांसाठी समान आहे. हे कशाचं लक्षण आहे? प्रेमाचं लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी डोक्यावरती उसाची मुळी आणावी आणि उसाची मुळी आणत असताना गावातल्या लेकरांनी सगळी ऊस घ्यावी. घेत असताना तिथं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले नाही, हे ऊस मी कोणासाठी आणले? माझ्या घरच्या लेकरांसाठी आणले आणि तुम्हाला द्यायला काहीतरी वाटायला काही धर्मशाळा मांडली असं म्हणले नाही. आपल्या लेकरांनी खाल्लं काय आणि या जगाच्या लेकरांनी खाल्लं काय, काय फरक पडतो? दया क्षमा सर्वभूती दया. सर्वांच्या ठिकाणी दया ज्यांच्या अंतःकरणात असते ते संत महात्मे असतात. म्हणून करोणी उचित प्रेम घाले हृदयात. काय उचित करायचे महाराज तुम्हाला? म्हणजे तुम्ही आता सांगितलं काय केलं? म्हणजे ही जर दया क्षमा माझ्या अंतःकरणामध्ये आली, माझ्या हृदयामध्ये जर आली तर मी संत महात्मा होईल. मी एक संत महात्म्याच्या लक्षणामध्ये बसेल, त्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून देवा तुम्ही कृपा करा आणि माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम घाला. अभंगाच्या पहिल्या मागितलं. कशा पद्धतीत मागितलं? मागण्याच्याही काही नियम आहे. मागणी मागताना आपण काही नियमानं मागण्या मागतो. काय मागतो? कोणी उसने पैसे मागताय, मागणी आता पैशाचाच व्यवहार. कोणी उसनं मागताय, कोणी व्याजानं मागताय. घेतल्याच्या नंतर ते व्याजासहित परत करायचं. उसनं म्हणजे दिलं तेवढं
सत्रामध्ये सांगत फिरायचं मी ही गाय दान दिली, ही गाय तुझी नाहीच ती, आता ती देणार अशी झालेली आहे. दान केलेल्या वस्तूवर अधिकार नसतो. कन्या दान केली की त्या दान केलेल्या कन्येवर आपला अधिकार असतो का? ज्यावेळेस जावयाला आणून सोडा म्हटल्याबरोबर सोडावं लागतंय, कारण का आपण ती दान केलेली आहे. म्हणून आलो दान मागायास देवा. तुझा दुसरा एक स्वभाव फार विचित्र आहे. का देतोस आणि दिलं म्हणून जगाला सांगतोस, यादी करून नाव कमी करतोस, खाल्ल्या पद्धतीने खाल्ल्या पातळीला घेऊन घालतोस, दिला म्हणतोस आणि दिलेल्या भक्तांना फार विशेष महत्व राहत नाही. जर द्यायचा असेल तर मला ही गोष्टीची गरज आहे, दान म्हणून दे. कारण दान दिलेल्या वस्तूवर अधिकार कुठल्याच पद्धतीचा नसतो. अभंगाच्या भीतीने होते. दुसरी गोष्ट, चित्त फार चंचल आहे. चिंतन करत असताना चित्त एका ठिकाणी बसत नाही. म्हणून तुमची एवढी कृपा असू द्या, चिंतन समयी सेवा आपुलीच देवी. देवा, चिंतन करत असताना तुझ्या नामस्मरणा व्यतिरिक्त किंवा तुझ्या व्यतिरिक्त मला दुसरं काही आठवू नये, म्हणून एवढा माझ्यावर उपकार कर. ह्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात. असो, यथामती यथा अवकाश माझ्या वंशाला वेळी आपली जशी सेवा आली तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. खूप मोठी मोठी महान मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं. एक आईचा अंतःकरण करून सर्वांनी ऐकून घेतलेले. काही चूक बोल झाली असतील माझ्या वाणीत दोष, आणि जे काही योग्य बोललो असेल ते महाराजांनी बोलवून घेतलं. म्हणून झालेली सेवा सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चरणी समर्पित करून चिंतन समयी सेवा आपुलीच दे. आलो